नमस्कार. मी डॉक्टर अरिहंत पाटील, कन्सल्टिंग न्यूरोसर्जन ॲट यशप्रभा न्यूरोस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज. मेंदूवरील शस्त्रक्रिया म्हणलं की लोक लगेच घाबरतात. पण आजकाल मेंदूवरील शस्त्रक्रिया किती सुरक्षित आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला आपण त्याविषयी चर्चा करू. कोणतीही शस्त्रक्रिया करत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. जो ऑपरेटिंग सर्जन त्याचा अनुभव किती, आणि दुसरं म्हणजे त्याला उपलब्ध असणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान. तर न्यूरोसर्जरीमध्ये असे काय तंत्रज्ञान अवेलेबल आहेत, तर ते म्हणजे मायक्रोस्कोप, क्यूसा, अवेक क्रेनिओटॉमी, इंट्राऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जर एक अनुभवी न्यूरोसर्जनला जर साथ मिळाला तर शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. न्यूरोसर्जरीमध्ये रिस्क काय आहे, तर कुठलीही सर्जरी घेतली तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणे आणि रक्तस्राव होणे हे रिस्क असतात. त्याच्यासोबत जो ट्यूमर कोणत्या लोकेशनवरती आहे त्या लोकेशन नुसार इतर काही रिस्क होऊ शकतात. म्हणजे काय, जर एका हातापायातली ताकद कमी होणे किंवा बोलण्याची शक्ती थोडी कमी होणे किंवा तोल जाणे, पण हे सगळे न्यूरोलॉजिकल डेफिसिट्स तात्पुरते असतात. तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्यामुळे आजकाल मेंदूची शस्त्रक्रिया खूप सोपी झाली आहे. पण त्यासाठी योग्य वेळेत निर्णय घेणं आणि ट्रीटमेंट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार.